जिला परिषद मुलाजिमीन की जानिब से जिला परिषद के रूबरू अपने मुख्तलिफ मुतालबात के हल के लिए एहतजाज किया गया। जिला परिषद के मुलाजिमीन ने अपनी तनख्वाहों और दीगर मांगों को लेकर एहतजाज का रास्ता अपना लिया है। जिला परिषद दफ्तर के रूबरू महकमे के मुलाजिमीन ने एहतजाज किया। इस एहतजाज को घंटानाद आंदोलन का नाम दिया गया। मुलाजिमीन की तंजीम के सदर बाबूराव पोचरवाड़ की क़यादत में ये एहतजाज किया गया। तंजीम ने अपने मुख्तलिफ ज़ेर इल्तवा मुतालबात पर ध्यान न देने का महकमे पर इल्ज़ाम आयद किया है। इस एहतजाज में जिला परिषद मुलाजिमीन संगठन के रियासती सदर अरुण खरमाटे खुसूसी तौर पर मौजूद थे। एहतजाज में तमाम मुलाजिमीन ने हिस्सा लिया। इन्होंने हुकूमत से मुतालबा किया कि इनके मुतालबात को जल्द अज जल्द पूरा किया जाए, वरना एहतजाज में मज़ीद शिद्दत लाने का इंतबाह दिया गया। नांदेड महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, आरोग्य कर्मचारी संघटना, लेखा कर्मचारी संघटना आणि बाकीच्या इतर संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्याकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि ह्या मागण्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत, त्या मागण्याकडं लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये घंटानाद आंदोलन आम्ही केलेलं आहे। त्याच धर्तीवर नांदेड जिल्हा परिषदेमध्ये घंटानाद आंदोलन आम्ही केलेलं आहे। जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली मलराज मगर साहेबांच्या आदेशानं महाराष्ट्रामध्ये 35 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी आंदोलन सुरू केलेलं आहे। सरकारने घंटानाद करून आम्ही थांबतोय। आज सरकारनं या उपर जर लक्ष दिलं नाही तर भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद बंद करून या राज्यामध्ये आरोग्यासहित सगळ्या ज्या सुविधा देण्यापासून आम्ही सगळ्यांना बंद करणार आहोत। याचं कारण असं आहे, हे सरकार हे सगळं कर्मचाऱ्यांचं जीवनच उद्ध्वस्त करण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि म्हणून एक जनआंदोलन उभा करण्याच्या निमित्तानं पहिल्यांदा सरकारला जाग आणण्याच्या हेतूनच या घंटानाद आहे। या पुढच्या काळामध्ये वेगळं तीव्र उग्र आंदोलन आदरणीय आमच्या राज्य कार्यकारिणीमध्ये ठरवलं जाईल आणि तसा आदेश आदरणीय मगर साहेबांच्या वतीनं आलं की या पुढच्या काळाचं आंदोलन आम्ही जाहीर करू। आज शासनाने आमच्या वाहन चालकावर एवढा अन्याय केला आहे। 2005 पासून वेतन 2005च्या वेतन आयोगानुसार 6 मध्ये पण आम्हाला हे केलं आणि 7 मध्ये पण आमच्या वाहन चालकावर पूर्ण त्रुटी ठेवली, अन्याय केलेला आहे। तरी पण मी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली असता त्यांनी फक्त मुंबईहून फक्त एक पत्रव्यवहार केला की तुम्हाला लवकरच भेटीसाठी बोलावू। तर लागलीच लवकरच आम्हाला मुख्यमंत्री साहेब लवकरच भेटीसाठी बोलवतील आणि त्यावेळेस आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडू।